बंद ठेवायचे आहेत. हे पुरुषोत्तम, मी मनापासून निष्ठा ठेवतो तथागतावर, ज्यांचा प्रकाश आहे, ज्यांचा प्रकाश आहे व्याप्त अनिर्बंध दश दिशात, आणि माझी निग्रही मनीषा तुझ्या भूमीत जन्म घेण्याची मनचक्षुंना घडते तुझ्या भूमीचे दर्शन. तेव्हा त्रैलोक्यातील सर्व भूमीत तिची श्रेष्ठता जाणते. आकाशा समान सर्व समावेशक ती तुझी भूमी आहे. ती अनंत आणि असीम सन्मार्गानुसारी तुझी करुणा आणि मैत्री सर्व भौतिक विश्वात श्रेष्ठ आहे. जन्मजन्मांतरीच्या पुण्य संचयाचा जणू परिपाक आणि तुझा ज्ञानप्रकाश सर्व व्यापी पसरतो. जणू चंद्र सूर्याचे रूप दर्पण असते. माझी अशी प्रार्थना तिथे जन्म घेतलेले प्राणी मात्र तुझ्या सम करोत सत्यघोष सदोदित. हे बुद्धा, हे बुद्धा, हे बुद्धा. मी लिहितो आहे इथे लेख हा, आणि गातो गीतेही तुझे व्हावे साक्षात दर्शन. हीच करते प्रार्थना अखिल प्राणी मात्रासहित ह्या धन्य भूमीत हो मला जन्म प्राप्त, हो मला जन्म प्राप्त, हो मला जन्म प्राप्त. भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचं या ठिकाणी पठन होत असताना आपण या ठिकाणी पाहत आहोत खंड पहिला, त्यामध्ये आपण पाहत आहोत भाग पहिला. या अगोदरच्या भागामध्ये आपण पाहिलेलं आहे की असित मुनीचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे आणि आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत महामायेचा मृत्यू. पाचव्या दिवशी नामकरण विधी करण्यात आला. जसं आपणही या ठिकाणी बाळाचा पाचव्या दिवशीचा जो कार्यक्रम आहे किंवा नामकरण ठेवतो किंवा पाचवी सुद्धा आपण या ठिकाणी करतो. अर्थातच ही परंपरा किंवा ही प्रथा तथागतांच्या म्हणजे सिद्धार्थांच्या कालावधीपासून झालेली असावी असं या ठिकाणी वाटतं. पाचव्या दिवशी नामकरण विधी करण्यात आला. मुलाचे नाव या ठिकाणी सिद्धार्थ असे ठेवण्यात आले आहे. मुलाचे नाव काय ठेवण्यात आलं होतं? सिद्धार्थ ठेवण्यात आलेलं आहे. तर सिद्धार्थ नाव या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे. तर सिद्धार्थ, कारण त्यांना आपल्याला सर्वांना माहीत आहे की त्यांना बऱ्याच दिवसापासून मुलबाळ नव्हतं आणि त्यामुळे त्यांच्या महामायेच्या वडील बहिणीशी सुद्धा शुद्धोधन राजाचा विवाह करण्यात आलेला होता. काय होतं महामायेच्या वडील बहिणीचं नाव? महाप्रजापती होतं. आणि मग या शुद्धोधन राजाला आणि महामायाला पुत्ररत्न झालेला आहे आणि त्याचं नाव सिद्धार्थ ठेवलेलं आहे. कारण त्यांच्या ज्या इच्छा आहेत त्या सिद्ध झाल्या होत्या. अर्थातच त्यांनी आपल्या बालकाचं नाव मग सिद्धार्थ ठेवण्यात आलं.
त्यांचे गोत्रनाम गौतम होते आणि म्हणून त्याला सिद्धार्थ गौतम या नावाने लोक संबोधू लागले. मुलाच्या जन्माचा आनंद उत्सव व नामकरण विधी समारंभ चालू असतानाच महामाया एकाएकी आजारी पडल्या व तिचे दुखणे बळावून लागले. आपला अंतकाळ जवळ आला आहे असे ओळखून तिने शुद्धोधन राजाला व महाप्रजापतीला आपल्या रुग्णशय्येजवळ बोलवून म्हटले, माझ्या मुलाबद्दल असित मुनीने जे भविष्य वर्तवले आहे ते खरं होईल याचा मला विश्वास वाटत आहे. मला दुःख एवढंच वाटतं की ते खरं ठरेल हे पाहण्यासाठी मी जिवंत मात्र राहणार नाही. माझं बाळ आता लवकरच मात्रहीन होईल, परंतु माझ्या मागे माझ्या मुलाचे काळजीपूर्वक लालन पालन होईल किंवा नाही व त्याच्या भविष्याला अनुलक्षण त्याची योग्य प्रकारे जोपासना केली जाईल किंवा नाही याबद्दल मात्र मला मुळीच चिंता वाटत नाही. प्रजापती, माझे बाळ मी तुझ्या स्वाधीन करते. त्याच्या आईपेक्षाही तू त्याचा चांगला सांभाळ करशील याबद्दल मला मुळीच शंका वाटत नाही. आता कष्टी होऊ नका, मला इहलोक सोडण्याची आज्ञा द्या. देवाचं बोलावणं आलं आहे, त्याचे दूत मला घेऊन जाण्यासाठी थांबले आहेत असे म्हणून महामायेने आपला प्राण सोडला. शुद्धोधन व प्रजापती या दोघांनाही खूप अशा दुःखवेग अनावर झाला व त्यांनी रडून रडून आक्रोश केला. सिद्धार्थाच्या मातेचे देहवासन झाले तेव्हा तो अवघ्या 7 वर्षाचा होता. 7 दिवसाचा होता. किती दिवसाचा होता? 7 दिवसाचा होता. सिद्धार्थाचा नंद नावाचा धाकटा भाऊ होता, जो की शुद्धोधन आणि महाप्रजापतीपासून झालेला हा पुत्र होता. सिद्धार्थाला याशिवाय अनेक असे चुलत भाऊ होते. महानाम, अनिरुद्ध हे त्याचा चुलता, शुद्धोधन या त्याचे पुत्र, आनंद हा त्याचा चुलता, अमितोदन याचा पुत्र व देवदत्त हा त्याच्या आत्या अर्थातच अमिता हिचा पुत्र होता. महानाम हा सिद्धार्थापेक्षा वयाने वडील होता. आनंद हा लहान होता आणि त्याच्यासोबतच सिद्धार्थ हा लहानाचा मोठा झाला. कारण समवयस्क एकामागे एक 2-3 महिन्याचा म्हणा, 6 महिन्याचा म्हणा, असं आपण एकाच वयातले जे आहेत हे सगळे नावं त्यांनी सांगितलेले आहेत. कुणी चुलत भाऊ आहेत तर कुणी आत्याचा मुलगा आहे. अशा पद्धतीने हे सर्वांच्या समवयस्क जे आहेत लहानाची मोठे आता झालेली आहेत. परंतु सिद्धार्थांना या ठिकाणी महाप्रजापतीने आईची उणीव कधीही भासू दिलेली नाही. त्यांनी आपला नुकताच जन्मलेला जो नंद बालक आहे या नंद बालकाला त्यांनी दासीच्या स्वाधीन केलं आणि सिद्धार्थाच्या त्या माता बनलेल्या आहेत. आपल्या अंगावरचं स्तनपान त्यांनी स्वतःच्या बाळाला दूर सारून आपल्या स्वतःचं स्तनपान जे आहे सिद्धार्थांना त्यांनी प्राशन केलेलं आहे. आणि अशा पद्धतीने या महाप्रजापतीने सिद्धार्थांचं संगोपन केलेलं आहे, लालनपालन केलेलं आहे. आणि म्हणून आपण या ठिकाणी एक म्हण अशी आहे की माय मरो आणि मावशी जगो. बालपण आणि शिक्षण या ठिकाणी पाहत असताना जेव्हा सिद्धार्थ चालू आणि बोलू लागला तेव्हा शाक्यातील वयोवृद्ध जाणते लोक एकत्र जमले व त्यांनी शुद्धोधनाला सांगितले, मुलाला अभया या ग्रामदेवतेच्या देवळात दर्शनाला नेले पाहिजे. शुद्धोधन कबूल झाला व त्याने मुलाला कपडे घालण्यास महाप्रजापतींना सांगितले आहे.
ती त्याला कपडे कपडे करीत असताना बाळ सिद्धार्थाने आपल्या गोड वाणीमध्ये, गोड आवाजामध्ये आपल्याला कुठे नेले जात आहे हे आपल्या मातेला विचारले. जेव्हा त्याला समजले की आपल्याला देवळात नेले जात आहे तेव्हा तो हसला. शाक्यांच्या रीतिरिवाजानुसार तो देवळात गेला. वयाच्या आता 8व्या वर्षी सिद्धार्थाच्या विद्याभ्यास सुरुवात झालेली आहे, म्हणजे त्यांच्या शिक्षणाला सुरुवात झाली आहे. महामायाच्या स्वप्नाचा अर्थ सांगण्यासाठी शुद्धोधनाने ज्या 8 ब्राह्मणांना या ठिकाणी पाचारण केलेलं होतं, बोलवलेलं होतं, तेच या ठिकाणी जे सिद्धार्थांचे प्रारंभीचे गुरु झाले. त्यांना जे काही ज्ञान होते ते सर्व त्यांनी सिद्धार्थाला शिकवल्यानंतर शुद्धोधनाने उदिच्च देशातील थोर कुळात जन्मलेल्या व उच्च परंपरा असलेल्या सब्बमित्ताला बोलावून घेतले आणि सब्बमित्ताला हा सब्बमित्त जो आहे भाषाशास्त्र, व्याकरणशास्त्र, वेद, वेदांगे आणि उपनिषदे या सर्वांमध्ये तो पारंगत होता. शुद्धोधनाने त्याच्या हातावर सुवर्ण कलशातून उदक प्रदान करून सिद्धार्थाला अध्ययनासाठी त्याच्या स्वाधीन केलं. कारण अगोदर जे आहे गुरुकुल पद्धती होती आणि त्याच्यामध्ये त्या मुलाला शिक्षणासाठी पाठवल्या जाईल आणि अशाच पद्धतीने शुद्धोधनाने सुद्धा त्याला सुवर्ण कलशातून उदक प्रदान करून सिद्धार्थाला अध्ययनासाठी त्याच्या स्वाधीन केलं. हा त्याचा दुसरा गुरु होता. त्याच्या हाताखाली सिद्धार्थ गौतमाने तत्कालीन सर्व दर्शनशास्त्रांचा आत्मसात केला. सिद्धार्थांनी दर्शनशास्त्र जे आहे त्याचा सुद्धा या ठिकाणी त्यांनी आत्मसात केलेला आहे, शिक्षण घेतलेलं आहे. याशिवाय सिद्धार्थांनी अलारकारामांचा शिष्य भारद्वाज याच्याकडून सुद्धा ध्यानधारणेची विद्या संपादित केली. भारद्वाजाचा आश्रम कपिलवस्तू येथे होता. सिद्धार्थाची या ठिकाणी सुरुवातीची लक्षणं जर या ठिकाणी पाहिली तर सिद्धार्थांची सुरुवातीची लक्षणे जी आहेत, जेव्हा तो आपल्या पित्याच्या शेतावर जात असे, जेव्हा त्या ठिकाणी त्याला काही काम नसे त्यावेळी तो एकांत स्थळी जाऊन समाधी लावण्याचा प्रयत्न करत असे किंवा समाधी लावण्याच्या याच्यामध्ये तो रत राहत असे. त्याच्या बौद्धिक विकासासाठी आवश्यक त्या सर्व गोष्टी केल्या जात असताना क्षत्रियाला आवश्यक अशा युद्धविद्येच्या शिक्षणाकडे दुर्लक्ष केले जात नव्हते. जी क्षत्रियाचा जो धर्म आहे आणि तो धर्म जो आहे त्याला युद्धविद्येची शिक्षण जे आहे देण्यासाठी दोघेही माता आणि पिता हे सज्ज राहायचे, परंतु क्षत्रियाला आवश्यक अशा युद्धविद्येच्या शिक्षणाकडे दुर्लक्ष केले जात नव्हते. म्हणजे दोघेही माता पित्याकडनं या शिक्षणासाठी दुर्लक्ष केलं जात नव्हतं. कारण आपल्या मुलाचा मानसिक विकास करताना त्याच्या पौरुषत्वाच्या विकासाकडे सुद्धा दुर्लक्ष करण्याची चूक आपल्या हातातून होऊ नये याची दक्षता जे आहे एक पिता अर्थातच शुद्धोधन राजा घेत असे. सिद्धार्थ दयाशील प्रवृत्तीचा होता. माणसाने माणसाची पिळवणूक करावी हे मात्र सिद्धार्थाला आवडत नव्हते. एकदा तो आपल्या काही मित्रांबरोबर आपल्या पित्याच्या शेतावर गेला होता. त्याने अंगावरील अगदी थोड्या वस्त्रांनी अंग भाजून काढणाऱ्या कडक उन्हामध्ये जमीन नांगरणे, बांध घालणे, झाडे तोडणे इत्यादी कामे करीत असलेले मजूर त्या शेतावर सिद्धार्थांच्या दृष्टीस पडले. सिद्धार्थांनी ते पाहिले आणि ते दृश्य पाहून सिद्धार्थ मात्र हळहळ झालेले आहेत. हळहळला आणि तो आपल्या मित्रांना म्हणाला, एका माणसाने दुसऱ्याची पिळवणूक करावी हे योग्य ठरते काय? असा प्रश्न त्यांनी 8 वर्षाच्या वयामध्ये आपल्या मित्रांना, आपल्या सवंगड्यांसोबत केलेला आहे. मजुराने कष्ट करावे व त्याच्या कष्टाच्या फळावर मालकाने आपले जीवन जगावे हे कसे बरे असू शकते? त्याच्या मित्रांना यावर काय उत्तर द्यावं हे सुद्धा कळेना.
कारण ते जुन्या परंपरेचे तत्वज्ञान मानणारे होते. त्यांच्या मते मजुराचा जन्म आपल्या धन्याची चाकरी करण्यासाठीच आहे आणि आपल्या धन्याची चाकरी करण्यातच त्याच्या जीवनाची इतिक कर्तव्यता आहे असं त्यांचे मित्र समजत असत. शाक्य लोक वप्रमंगल नावाचा एक उत्सव साजरा करीत असत. हा ग्रामीण लोकांनी धान्याच्या पेरण्याच्या दिवशी साजरा करायचा उत्सव होता. शाक्य लोकांच्या प्रथेनुसार ह्या दिवशी प्रत्येक शाक्याला स्वतः आपल्या हाताने जमिनीमध्ये नांगर धरणे भाग पडत असे. सिद्धार्थ या प्रथेला नेहमी पालन करत असे आणि तो स्वतः नांगर हातामध्ये धरीत असे. जरी तो विद्वान होता तरी त्याने शारीरिक श्रमाचा कधीही तिरस्कार केलेला नाही. एका राजाचा पुत्र असून सुद्धा, एक युवराज असून सुद्धा त्यांनी शारीरिक श्रमाचा कधीही धिक्कार केलेला नाही, कधीही तिरस्कार केलेला नाही. तो क्षत्रिय कुळात जन्मलेला होता आणि त्याला धनुर्विद्येचे आणि इतर शस्त्र चालवण्याचे शिक्षणही मिळालेले होते. परंतु दुसऱ्याला निष्कारण इजा करणं हे मात्र सिद्धार्थांना कधीही आवडलेले नाही. शिकार करण्याच्या मंडळात तो सामील होण्यास तो तयार नसे. त्याचे मित्र त्याला म्हणत, तुला वाघाची का भीती वाटते का? तेव्हा तो उत्तर देई, मला माहीत आहे तुम्ही वाघाला मारण्यासाठी जात नसून तिथे मात्र हिरण, ससे यांच्यासारख्या निरुपद्रवी प्राण्यांना तुम्ही मारण्यासाठी जात आहात. मग त्याचे मित्र म्हणत, निदान तुझे मित्र जे आहेत किती बिनचूक निशाणेबाजी करतात हे पाहण्यासाठी निदान तरी चल. त्याचे मित्र त्याला आग्रह करीत असत, परंतु सिद्धार्थ अशा प्रकारच्या आमंत्रणालाही नकार देत असे. तो म्हणे, मला निरुपद्रवी प्राण्यांना मारताना पाहायला सुद्धा आवडत नाही. सिद्धार्थाच्या या प्रवृत्तीमुळे महाप्रजापती गौतमी अर्थातच सिद्धार्थांच्या माता अतिशय चिंताग्रस्त होत असत. त्यांच्याशी वाद घालण्यात ती म्हणे, तो विसरतोस का? तू क्षत्रिय आहेस, लढणे हा तुझा धर्म आहे. शिकारीच्या मार्गानेच युद्धविद्येत निपुणता प्राप्त होते, कारण शिकारीने अचूक निशाणेबाजी मिळते. शिकार हे क्षत्रियांचे युद्धविद्येचे शिक्षण घेण्याचे एक असे क्षेत्र आहे. सिद्धार्थ नेहमी गौतमीला विचारत असे, पण आई, अगं क्षत्रियाला लढावं तरी का लागतं? आणि गौतमी उत्तर देई, तो तर त्यांचा धर्म आहे. म्हणून तिच्या उत्तराने सिद्धार्थ समाधान होत नसे. तो गौतमीला पुन्हा विचारी, मला सांग आई, माणसाला मारणे हा माणसाचा धर्म होऊ शकतो का? गौतमीने उत्तर देई, ही प्रवृत्ती एखाद्या संन्याशाला शोभते, पण क्षत्रियाने लढलेच पाहिजे. जर ते लढणार नाही तर राजाचे संरक्षण कशा पद्धतीने करतील? पण आई, जर सगळे क्षत्रिय एकमेकावर प्रेम करू लागले तर हिंसा न करता ते आपल्या राज्याचे रक्षण करू शकणार नाहीत का? एक छोटासा मुलगा हा आपल्या आईशी संवाद साधतो की जर सगळेच एकमेकावर जर प्रेम करू लागले तर ते आपल्या राज्याचं संरक्षण करू शकणार नाहीत काय? यावर गौतमीला काहीच तिला प्रश्न काय विचारावा ती निरुत्तर होई आणि तो आपल्या मित्रांना आपल्याबरोबर बसून समाधी लावण्याचा, उपयुक्त करण्याचा, म्हणजे त्यांना प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करी. त्यासाठी तो योग्य असे आसन घालून बसण्याचे त्यांना शिकवी. तो त्यांना एखाद्या विषयावर चित्त एकाग्र करण्यासाठी शिकवी. मी सुखी व्हावे, माझे आप्तेष्ट सुखी व्हावेत, सर्व प्राणी मात्र सुखी व्हावेत, अशा प्रकारच्या विचारांची ध्यानाकरिता निवड करण्यासाठी तो त्यांना उपदेश करत असे. परंतु त्याचे मित्र या गोष्टीला महत्त्व देत नसत. त्याची हसून थट्टा करीत
तो डोळे बंद करी, पण म्हणजे त्याच्यासोबत ते डोळे बंद करीत, परंतु ते चिंतनाच्या विषयावर मन एकाग्र करूच शकत नव्हते. उलट त्यांच्या दृष्टीपुढे शिकारीची हरणे किंवा खाण्याचे गोड पदार्थ येत असत. त्याच्या पित्याला व मातेला त्याच्या या ध्यानधारणेचा ध्यास आवडत नसे. तो क्षत्रियाच्या जीवनाचा सर्वात विरुद्ध आहे असं त्यांना वाटे. योग्य विषयावर चित्त एकाग्र केल्याने अखिल जगातील मनुष्य प्राण्यावर प्रेम भावना वृद्धिगत होते, यावर सिद्धार्थाचा विश्वास होता. या संबंधीची खात्री देताना तो म्हणे, आपण जेव्हा प्राणीमात्रांचा विचार करतो तेव्हा त्यातील भेदाभेद आपण आपल्या पाळीव जनावरांना मनुष्य प्राण्यापासून भिन्न समजतो. आपण मित्र व पाळीव जनावरे यावर प्रेम करतो आणि शत्रू व हिंसक पशूंना द्वेष करतो. ही भेदरेषा आपण ओलांडली पाहिजे आणि आपण जेव्हा आपल्या चिंतनात व्यवहारी जीवनाच्या मर्यादेपलीकडे जातो तेव्हाच हे करू शकतो. आणि अशा प्रकारची त्याची ही विचारधारणा होती. त्याचे बालपण जे आहे परमोच्च अशा प्रेम भावनेने व्यापलेले होते. म्हणजे सिद्धार्थांचे जे बालपण आहे ते मग कसे व्यापलेले होते, तर अशा पद्धतीच्या प्रेम भावनेने व्यापलेले होते. आज आणि आपण या ठिकाणी इथेच थांबणार आहोत. साधू साधू साधू. प्रतिज्ञा आपण करूया, जीवसृष्टी आहे असीम, ती भवसागर पार नेण्याची. प्रतिज्ञा आपण करूया, आहेत सत्य अनंत, ती पूर्ण आकलण्याची. प्रतिज्ञा आपण करूया, आपणात दोष असंख्य, ते नष्ट करण्याची. प्रतिज्ञा आपण करूया, भगवान बुद्धांचा अतुल्य मार्ग तो संपूर्ण साध्य करण्याची. प्रतिज्ञा आपण करूया, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा रथ पुढे पुढे नेण्याची. साधू साधू साधू. आज आपण काय काय पाहिलेलं आहे?